नमो नमः. आपण पाहत आहे संस्कृतचा सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर सेकंड इयरचा थर्ड सेमिस्टरचा सिलेबसच्या विषयी आणि अभ्यासक्रमाच्या विषयी थोडीशी माहिती बघू आज आपण. तर आपला पहिला जो पेपर आहे थर्ड सेमिस्टरचा चा तो आहे संस्कृत भाषा व साहित्य संशोधन. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे साहित्यशास्त्र. साहित्यशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासायला आहे काव्यप्रकाश, जे मम्मट विरचित आहे आणि त्याचे 7वा आणि 8वा उल्हास आहे. उल्हास म्हणजे त्याचे जे भाग आहेत त्याला उल्हास म्हटलं जातं. तर काव्यप्रकाशमध्ये एकूण 10 उल्हास आहे, त्यापैकी थर्ड सेमला आपल्याला अभ्यासायला 7वा आणि 8वा उल्हास आहे. त्यानंतर तिसरा जो पेपर आहे त्याचं नाव आहे नाट्यशास्त्र आणि नाटक. त्यामध्ये आपल्याला अभ्यासायला आहे दशरूपक हा जो ग्रंथ आहे त्यातला पहिला आणि तिसरा प्रकाश आपल्याला यावेळेला अभ्यासायला आहे. त्यानंतर संस्कृत गद्यकाव्य हा चौथा पेपर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दशकुमार चरितम या गद्यकाव्याचा 8वा उच्छ्वास आहे, म्हणजे 8वा जो भाग आहे त्यातला तो आहे. त्याच्यानंतर शुकनासोपदेश हा एक हे पुस्तक आहे. त्यानंतर 5वा जो विषय आपला जो आहे संशोधन प्रकल्प. तर यामध्ये तुम्हाला लघुशोध निबंध लिहावा लागणार आहे. तर त्यासाठी विषय निवडण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे, सगळ्यांवरती, विद्यार्थ्यांवर. तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा विषय निवडणे हे आता सुरू करून द्यायचं आहे. तर विषय निवडताना तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड आहे तो विषय बघून मग संस्कृतमधला तो विषय घ्यायचा आणि मग तो रिलेट करायचा, असं आपण करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत साहित्यशास्त्र नावाचा जो आपला विषय आहे दुसरा पेपर. त्याच्यामध्ये काव्यप्रकाश जे मम्मट विरचित आहे आणि त्यातला आपल्याला यावेळेस अभ्यासायला आहे 7वा आणि 8वा उल्हास. तर त्यातली जी पहिली कारिका आहे, म्हणजे तशी त्याचा नंबर 49वा आहे, पण 7व्या उल्हासातली ती पहिली. तर बघा, काव्य स्वरूपम निरूप्य काव्य दोषानाम सामान्य लक्षणम आह म्हटलेलं आहे की काव्य स्वरूपाचं निरूपण करून झालेलं आहे 6व्या उच्छ्वासापर्यंत. आता 7वा जो उल्हास आहे 6व्या उल्हासापर्यंत काव्याचं स्वरूप निरूपण करून झालेलं आहे आणि आता 6व्या उल्हासामध्ये आपण काव्याचे दोष पाहणार आहोत. तर इथे म्हटलेलं आहे की मुख्यार्थ हतिही दोषः रसश्च मुख्यः तदाश्रयात् वाच्यः उभयोपयोगिनः स्युः शब्दाद्याः तेन तेषु अपि सह. आता खाली लिहिलेलं आहे की हतिही अपकर्षः शब्दाद्याः इत्याद्य ग्रहणात वर्णरचने. आता पहा काय म्हटलेलं आहे की 6व्या उल्हासापर्यंत काव्याचे स्वरूप निरूपण करून आता दोषांचे सामान्य लक्षण सांगतात. काव्याचे लक्षण मम्मटाचार्यांनी तदद अदौषौ शब्दार्थौ असे दिलेले आहे. आता पहा, जसं की आपण पहिले पाहिलं होतं की साहित्यशास्त्रामध्ये काय येणार की साहित्याविषयीचं शास्त्र आहे ते. तर साहित्यामध्ये काय येणार, नाटकं येतील, महाकाव्य येतील, गद्यकाव्य येतील, चंपूकाव्य येतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यांचा समावेश साहित्यामध्ये येतो. आणि त्याविषयीचे शास्त्रविषयक जे विवेचन केलेलं असते ते ज्या ग्रंथांमध्ये असते त्यांना म्हणतात साहित्यशास्त्र. मग अनेक साहित्यशास्त्रज्ञ संस्कृत भाषेमध्ये होऊन गेलेले आहे, म्हणजे संस्कृत भाषा याविषयी फार समृद्ध आहे असं म्हटलं तरी चालेल. तर जसं की ध्वन्यालोक जसं आपण पाहिलं होतं आनंदवर्धनांचं, त्याच्यामध्ये ध्वनीला काव्याचा आत्मा म्हटलेला आहे. किंवा भाम असतील किंवा वामन असतील, असे वेगवेगळे जे साहित्यशास्त्रज्ञ होऊन गेले, साहित्यशास्त्रकार होऊन गेले, कोणी रीतीला काव्याचा आत्मा मानलं, कोणी अलंकारांना काव्याचा आत्मा मानलेला आहे, कोणी रसाला काव्याचा आत्मा मानलेला आहे. तर 9 जे रस आहेत त्यांना सुद्धा काव्याचा आत्मा मानलेला आहे. तर काव्यप्रकाश जो आहे मम्मट विरचित याच्यामध्ये रसांवरती जास्त भर देण्यात आलेला आहे. तर ध्वनी ही जसं की आनंदवर्धनांचं म्हणणं आहे की ध्वनी काव्य आत्मा काव्यस्य, की ध्वनी जी आहे ती काव्याचा आत्मा आहे. मात्र इथे मम्मटांचं यापेक्षा थोडं वेगळं मत पडते. त्यांनी रसाला काव्याचा आत्मा मानलेला आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला साहित्यावरती जर अभ्यास करायचा असेल की कोणतं नाटक अभ्यासायचं आहे किंवा कोणतं महाकाव्य अभ्यासायचं आहे, तेव्हा आपल्याला साहित्यशास्त्राची सुद्धा ओळख असली पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अभ्यासक्रमात आपल्याला काव्यप्रकाश हा ग्रंथ देण्यात आलेला आहे. तर इथे म्हटलेलं आहे की 6व्या उल्हासापर्यंत मग मम्मटांनी
काव्याच्या स्वरूपावरती चर्चा करून झालेली आहे. आता काव्याचे दोष कोणते याच्यावरची चर्चा सुरू आहे. तर म्हणत आहे की काव्याचे लक्षण मम्मटाचार्यांनी तद अदोषौ शब्दार्थ, अदोष म्हणजे ज्याच्यामध्ये दोष नाहीत असे जे आहेत शब्द आणि अर्थ, शब्द आणि त्यांचे अर्थ कसे आहेत, अदोषौ दोष नसलेले, त्यानुसार दोषांचे वर्णन करणे आवश्यक आहे. दोषाची व्याख्या देतात. मुख्यार्थ हतीही दोषः, मुख्यार्थ मुख्य अर्थाची हती जिथे होते तिथे काय होतो, दोष तयार होतो. मुख्य अर्थाला हानी पोहोचवणारी गोष्ट म्हणजेच काय, दोष होय. मुख्य अर्थाला हानी पोहोचवणारी म्हणजे जो काव्यामध्ये मुख्य अर्थ सांगितलेला आहे त्यालाच जर हानी पोहोचत असेल तर तो काय होणार, मग काव्यातला दोष होणार. काव्याचा मुख्य अर्थ रस आहे. मग काव्याचा मुख्य अर्थ काय आहे, रस. मग रस किती आहेत एकूण, 9. शृंगार, वीर, हास्य, करुण, बिभत्स, भयानक वगैरे जे अशा प्रकारचे 9 रस आहे. मग वेगवेगळ्या नाटकांचा मुख्य जो रस असतो तो वेगवेगळा असतो. कुठल्या नाटकाचा शृंगार हा मुख्य रस असू शकतो किंवा कुठल्या नाटकाचा वीर रस हा मुख्य रस, भयानक सुद्धा असू शकतो, रौद्र असू शकतो. तर मुख्य जो रस आहे त्याला जर तो अर्थ जो आहे तो जर दोष निर्माण करत असेल तर मग तो काय होणार, त्याच्यामध्ये म्हणजे अर्थ जो असेल तो जर बरोबर नसेल तर तो त्याच्यातला काव्यातला दोष आहे. ठीक आहे. मग म्हटलेलं आहे की काव्याचा अर्थ मुख्य अर्थ रस आहे. मग इथे अर्थाला अभिप्रेत काय केलं त्यांनी, रस. रसाला जर हानी होत असेल अर्थामुळे, शब्दांमुळे, तर तो काय आहे, मग दोष आहे. त्याचा अपकर्ष करणारा घटक दोष. अपकर्ष म्हणजे त्याला कमी करणारा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी दोष निर्माण करणारा असेल तर तो काय झाला, मग दोष. त्याचा अपकर्ष करणारा घटक म्हणजे दोष. तसेच काव्यात असलेला मुख्य अर्थाला वाच्यार्थ, लक्ष्यार्थ किंवा व्यंगार्थ असो त्याला हानी पोहोचवणारा घटक म्हणजे दोष होय. परत काय म्हणलेलं आहे, मुख्य अर्थाला, काव्यात असलेल्या मुख्य अर्थाला वाच्यार्थ, लक्ष्यार्थ किंवा व्यंगार्थ. आता वाच्यार्थ म्हणजे काय, वाचल्यानंतर अभिप्रेत होणारा अर्थ, की मुलगा जातो याच्यामध्ये एक काहीच वेगळा अर्थ, गर्भित अर्थ असा नाहीये. तर हा झाला त्याचा वाच्यार्थ. जसं आपण वाचत आहे तसाच त्यातनं जो अर्थ निघतो तो झाला वाच्यार्थ. नंतर आहे लक्ष्यार्थ म्हणजे लक्षित अर्थ, की जो वाचताना लक्षात येत नाही आहे, म्हणजे शब्दांमध्ये प्रकट, म्हणजे जे शब्द अर्थ आहे त्याच्यामध्ये तो प्रकट नाही होत आहे, पण पूर्ण वाक्य वाचल्यानंतर तो लक्ष होत आहे, म्हणजे माहिती होत आहे असं. किंवा व्यंगार्थ, की व्यंगार्थ त्याही पलीकडचा जाऊन की त्याच्यामधून अभिप्रेत असणारा, त्या ओळीतून अभिप्रेत असणारा जो अर्थ तिथे, जसा नेहमी उदाहरण दिलं जातं गंगायाम घोषः, की गंगेच्या किनारी गवळीवाडा आहे. तर तिथे वाच्यार्थ काय झाला, की गंगेवर गवळीवाडा आहे हा त्याचा वाच्यार्थ झाला. पण गंगेवर म्हणजे गंगा नदीवरती गवळीवाडा राहणार का, की गवळी जे लोक आहेत, दूध विकणारे लोक गंगेच्या वर राहणार का, ते कुठे राहणार, गंगेच्या काठावर. मग वाच्यार्थ जरी गंगेवर असलं तरी लक्ष्यार्थ काय आहे, तीरावर. ठीक आहे. जसं आपण रोजचं उदाहरण आपलं ताटावर बसा म्हणतो आपण, तर ताटावर नाही बसत आपण, पाटावर बसतो. ताटावर बसणे म्हणजे जेवायला बसा या अर्थाने. लक्षित अर्थ काय आहे, की जेवायला बसणे म्हणजे ताटाच्या शेजारी बसणे. आणि व्यंगार्थ, आता जसं की गंगायाम घोषचा व्यंगार्थ काय होणार, की गंगेमध्ये जे पावित्र्य आहे ते त्या गवळीवाड्यामध्ये आहे, हे झालं त्याचं व्यंगार्थ. गंगायाम घोषः, त्याच्यामध्ये 3 अर्थ कसे निघतात, गंगेवरती गवळीवाडा आहे हा त्याचा झाला वाच्यार्थ, गंगा तीरावरती गवळीवाडा आहे हा झाला त्याचा लक्ष्यार्थ, आणि गंगेमध्ये जे पावित्र्य आहे ते गवळीवाड्यामध्ये आलेलं आहे हे झाला त्याचा व्यंगार्थ. ठीक आहे. असे 3 अर्थ अभिप्रेत असतात. आणि व्यंगार्थ जो असतो तो उच्च मानला आहे अर्थांमध्ये, म्हणजे ज्या साहित्यामध्ये, ज्या नाटकामध्ये व्यंगार्थ हा अधिक प्रमाणामध्ये असतो, वाच्यार्थ कमी असतो, ते उत्तम काव्य मानलं जातं किंवा चांगलं काव्य असं म्हटलं जातं. तर आता इथे काय म्हटलेलं आहे, की मुख्य अर्थाला म्हणजेच वाच्यार्थ, लक्ष्यार्थ किंवा व्यंगार्थ असो याला हानी पोहोचवणारा घटक म्हणजेच दोष होय. आता आपण काव्याचे दोष पाहत आहे, तर त्यांनी काय म्हटलं, पहिले म्हटलं की रसाला हानी झाली की दोष. आता त्यांनी म्हटलं की मुख्य अर्थ जो आहे, मग मुख्य अर्थ म्हणजे काय, वाच्यार्थ आहे,
लक्षार्थ आहे आणि व्यंगार्थ आहे, यांना हानी झाली, मग तो काय झाला? दोष. म्हणजे दोन घटक आले याच्यामध्ये, एक तर रसाला हानी झाली किंवा मग जो वाच्यार्थ किंवा लक्षार्थ किंवा व्यंगार्थ यांना जर हानी झाली तर तो दोष आहे. रस आणि अर्थाला पोषक शब्द असतात तेव्हा शब्दातील वर्णरचनेला विघातक गोष्ट दोष आहे. मग आता काय म्हटलेलं आहे की रस आणि अर्थाला पोषक शब्द असतात तेव्हा शब्दातील वर्णरचनेला विघातक गोष्ट ही. मग आता म्हटलेलं आहे की रस आणि अर्थ यांना शब्द पोषक आहेत, पण जेव्हा शब्दातील वर्णरचनेला विघातक गोष्ट, पण वर्णरचना शब्दातील जी वर्णरचना आहे ती जर विघातक असेल तर मग तो काय आहे? दोष आहे. मग आता तिसरी गोष्ट आली याच्यामध्ये,